आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये परवा 13 तारखेला आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। त्याच्या अनुषंगाने आज भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे RP ॲक्टच्या विविध कलमाच्या अंतर्गत जे काही कामकाज आणि जी काही प्रक्रिया पार पाडावी लागते ती संपूर्ण प्रक्रिया पार पाडली गेली आहे। आणि आज जे प्रचार होता तो प्रचार आता बंद होणार आहे। ज्या मतदान पार्टीज ज्या आपल्या संपूर्ण जिल्हाभरातल्या औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघातल्या सुद्धा सर्व मतदान केंद्रावरची तयारी पूर्ण झालेली आहे। जी मतदान साहित्य लागणार आहे मतदान केंद्रावर, त्या मतदान केंद्रावर लागणाऱ्या साहित्याच्या सर्व बॅगा भरून तयार आहेत। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतपत्रिका लावून तयार आहेत, स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद करून ठेवण्यात आलेले आहेत। इतर सर्व जी व्यवस्था आहे मतदान पार्टी मतदान केंद्रावर जाण्याकरता वाहनाची व्यवस्था, मतदान केंद्रावर ज्या भौतिक सुविधा देण्याच्या संदर्भातलं जे कामकाज आहे ते पूर्ण होत आलंय। काही 2-3% काम राहिलेलं आहे, ते उद्या दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे। उद्या सकाळी 8 वाजता प्रत्येक असेंब्ली मतदारसंघाच्या मुख्यालयामध्ये मतदान साहित्य वाटपाचं काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे। जे मतदान चमूचं जे थर्ड रँडमायझेशन व्हायला पाहिजे होतं ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये, ते आज दुपारी 1 वाजता या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। 11 वाजता जालना लोकसभा मतदारसंघातल्या ज्या 3 असेंब्ली सेगमेंट आहेत त्या 3 असेंब्ली सेगमेंटचं जालना ऑब्झर्व्हर मॅडमच्या उपस्थितीमध्ये रँडमायझेशन झालं आणि कर्मचाऱ्याला पोलिंग स्टेशन अलाउड केलेलं आहे। दुपारी 1:30 वाजता आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या ऑब्झर्व्हर सरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या इथलं थर्ड रँडमायझेशन पूर्ण झालेलं आहे आणि कुठल्या मतदान केंद्रावर कुठले कर्मचारी जाणार याचं रँडमायझेशनची प्रक्रिया ऑब्झर्व्हरांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण होऊन ते याद्या त्या गोपनीयरित्या संबंधित EROकडे गेलेल्या आहेत। त्या उद्या सकाळी किंवा रात्री ओपन करून त्या कर्मचाऱ्यांच्या साहित्य वाटपासाठी स्टॉल तयार केले जाणार आहेत। त्यासाठी म्हणजे काही झोनल ऑफिसर आहेत त्या झोनल ऑफिसरच्या अधिनिष्ठ असलेल्या मतदान केंद्रावर त्यांच्या उपस्थितीमध्ये साहित्य वाटपाचं नियोजन केलेलं आहे। उन्हाळा लक्षात घेता, टेम्परेचर लक्षात घेता प्रत्येक ठिकाणी या साहित्य घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठली अडचण येणार नाही, साहित्य घेतल्यानंतर तपासणी करताना कुठली अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून सुविधा करण्यात आलेली आहे। सर्व असेंब्ली सेगमेंटच्या साहित्य वाटपाच्या ठिकाणी आणि साहित्य स्वीकृतीच्या ठिकाणी मेडिकल कॅम्प आपण लावलेला आहे। पुरेसं डॉक्टरांचं मनुष्यबळ आणि सर्व इक्विपमेंट मेडिसिनसह त्या ठिकाणी सुविधा केलेली आहे। कालच आम्ही प्रत्येक गावातील तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांना व्यक्तिशः मी पत्र दिलेलं आहे। तहसीलदार आणि BDOच्या आणि ठाणेदारांच्या मार्फत हे पत्र काल प्रत्येक ग्रामस्तरावरच्या कर्मचाऱ्यांना इश्यू केलेलं आहे आणि त्यांना पोलिंग पार्टीची सर्व व्यवस्था करण्यासंदर्भात निधी पण उपलब्ध करून दिलेला आहे। आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा या कर्मचाऱ्यांनी स्वीपच्या मार्गदर्शना तत्वानुसार 3 दिवस काम करायच्या सूचना आपण त्यामध्ये दिलेल्या आहे। आणि एकंदरीतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या स्तरावर अनेक प्रयत्न केलेले आहेत। मला आशा आहे की आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे मतदार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येतील आणि मतदानाची टक्केवारी चांगल्या पद्धतीने वाढेल। 2 दिवसापासून एकंदरीत वातावरण सुद्धा ढगाळ वातावरण, पाऊस आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या आणि परवा सुद्धा काही तुरळक पाऊस आणि थंड वातावरणाचं प्रिडिक्शन झालेलं आहे। ते जर तसं कायम राहिलं तर निश्चितपणे मतदारांना सुद्धा एक दिलासा तापमानाचा मिळणार आहे। आणि मतदान केंद्रावरच्या सुविधेच्या बाबतीमध्ये आज आम्ही परत फिरवून खात्री केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कामकाज मतदान केंद्रावर सुरू आहे। वेबकास्टिंग जे आपल्याला 1600 मतदान केंद्रावर करायचं होतं त्याची सुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे, काही डान्स सुरू पण झालेला आहे। एकंदरीतच पूर्ण मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग, जिल्हा प्रशासन पूर्णपणे तयार झालेलं असून निवडणूक प्रक्रिया ही शांततेत, पारदर्शकपणे आणि निर्भय वातावरणामध्ये घेण्यासाठी संपूर्ण आम्ही सज्ज झालेलो आहोत।
उद्या साहित्य वाटपानंतर परवा दिवशी सकाळी प्रथम टप्प्यामध्ये उमेदवार त्यांचे एजंटच्या उपस्थितीमध्ये मॉकपोल घेतलं जाईल. मॉकपोल घेतल्यानंतर मॉकपोलमध्ये घेतलेलं मतदान क्लिअर केलं जाईल आणि तिथले संबंधित केंद्राध्यक्ष यांना दिलेल्या निर्देशाप्रमाणे निवडणूकमध्ये मतदान घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करते. योजना ही कालच आम्ही ऑब्झर्वर यांच्या साक्षीने फायनलाइज केलेली आहे, त्याला अंतिम रूप दिलेले आहे. आपल्याकडे 6 कंपन्या केंद्रीय सशस्त्र पोलिसांच्या प्राप्त झालेल्या आहेत. आता 48 तास हे निवडणूक पूर्वचे जे आहेत ते अत्यंत पोलीस विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. त्यामुळे स्पेशल स्क्वॉड्स अधिक सक्रिय केलेले आहेत. प्रत्येक पोलिसला ॲडिशनल स्पेशल स्क्वॉड काढून दिवस रात्र पॅट्रोलिंग करणे, कुठलाही प्रलोभनाचा प्रकार किंवा असा एखादा प्रकार घडू नये यासाठी पूर्ण तयारी आहे. सज्ज आम्ही आहोत. बंदोबस्त डिप्लॉयमेंटमध्ये आता वाढ केलेली आहे आणि जो मेन बंदोबस्त बूथवर लागणार आहे त्यांना ज्या आवश्यक त्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. त्या सूचनामध्ये महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या जनतेसाठी देखील अपील आहे. त्यांच्या माहितीसाठी सर्वांना की मतदान केंद्रावर येताना मोबाईल फोन हा जो आहे 100 मीटर परिसराच्या बाहेर ठेवावा लागणार आहे. त्या ठिकाणी कोणताही ज्वलनशील पदार्थ जसं उदाहरणार्थ एखादा लायटर किंवा आगपेटी इत्यादी घेऊन साहित्य घेऊन मतदान केंद्रात येता येणार नाही. एखादा शार्प ऑब्जेक्ट सुद्धा मतदान केंद्रात घेऊन येता येणार नाही. ट्रॅफिक व्यवस्था केलेली आहे. ज्या ठिकाणी कंजेस्टेड एरिया आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्शनचे पॉईंट केलेले आहे. 100 मीटर परिसर जर रोडवर निर्माण होत असेल तर त्या ठिकाणच्या ट्रॅफिकचं डायव्हर्शन आपण केलेलं आहे. या कालावधीमध्ये एकूण 2 आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल झाले होते. दोन्ही गुन्हे किरकोळ आहेत. एका गुन्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये दगडफेक झाली होती तो अद्याप डिटेक्ट झालेला नाही. त्यासाठी प्रयत्न आपण केलेला आहे भरपूर, परंतु डिटेक्ट झाला नाही. एक गुन्हा जो होता त्याच्यामध्ये विना परवाना जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेश डावलून त्या ठिकाणी जमाव करण्यात आला होता, निदर्शनं करण्यात आली होती. त्याबद्दल एक गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये 9 आरोपी यांना 41(1) प्रमाणे नोटीस दिलेली आहे आणि पोलीस विभागाची सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात या निवडणुका होण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि आम्ही कॉन्फिडंट आहोत की ही निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडेल. धन्यवाद. एकूण या बंदोबस्तासाठी आपण एकूण 178 अधिकारी, 2534 अंमलदार आणि 1409 होमगार्ड आणि केंद्रीय हत्यार पोलीस यांच्या 6 कंपन्या, CAPF 6 कंपन्या या आपण डिप्लॉय केलेल्या आहेत. CAPFला ECI यांच्या नॉर्मप्रमाणे ज्या मतदान केंद्रावर आवश्यक आहे त्या ठिकाणी सेक्शन फॉर्ममध्ये ठेवलेलं आहे. एरिया डॉमिनेशनसाठी आपण 4 कंपन्या वापरणार आहोत. त्या महत्त्वाच्या अशा स्ट्रॅटेजिक लोकेशनला राहतील जेणेकरून भयमुक्त वातावरणात या निवडणुका पार पडतील. हां, क्रिटिकल जे आपल्याकडे नॉर्म्स दिलेले आहेत तर शहरामध्ये त्या नॉर्म्सप्रमाणे क्रिटिकल मतदान केंद्र हे एकच आहे जे छावणी हद्दीत आहे आणि त्या ठिकाणी मागच्या वर्षी 10% कमी पोलिंग झाली होती. त्याचं कारण आपण शोधून काढलेलं आहे. त्याचं कारण आहे की ती एक बटालियन ही महाराष्ट्रातून अन्य राज्यामध्ये रिलोकेट झाली होती. त्यामुळे तो टेक्निकल रिझनवर तो क्रिटिकल मतदान केंद्र ठरवण्यात आला होता. या व्यतिरिक्त आपल्याकडे एकही क्रिटिकल या कॅटेगरीखाली एकही मतदान केंद्र नाही. अनुषंगाने क्रिटिकल मतदान केंद्र एकही आहे. 23 जी मतदान केंद्र होती संवेदनशील, त्याच्यावर काय उपाययोजना करणार? 23 जी मतदान केंद्र आहेत संवेदनशीलच्या यादीमध्ये, तर तिथची काय व्यवस्था? सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून किंवा निवडणुकी दाखवणे अशा प्रकारचा कुठलाही इतिहास आपल्या याच्यामध्ये नव्हता. ही जी मतदान केंद्र डिक्लेअर केली होती त्यामध्ये आयोगाने काही 6 क्रायटेरिया दिल्या होत्या. त्या 5 मध्ये आपलं कुठलंही बसत नाही. 6वा एक क्रायटेरिया त्याच्यामध्ये होता की जी ऑप्शन शिफ्टेड डेड वोटर्सची संख्या तयार होती ती संख्या पेक्षा म्हणजे एखाद्या असेंब्ली सेगमेंटच्या पेक्षा जर जास्त त्या ठिकाणी असते तर त्यावर लक्ष केंद्रित करावं म्हणून त्याला सेन्सिटिव्ह म्हणून आपण हे केलेलं आहे. तिथं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही काळजी करण्याचा विषय नाही आहे. आणि असं असलं तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्व्हर लावणे, वेबकास्टिंग करणे, व्हिडिओग्राफी करणे ह्या प्रतिबंधात्मक कारवाया सगळ्या आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आपण आता इलेक्शनची मागच्या काही काळात तयारी आपली चालू आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इलिगल वेपन सीजर, लिकर सीजर आणि प्रतिबंधक कारवाई ज्याच्यामध्ये काही MPDA, तडीपार आणि चॅप्टर केसेसचा समावेश आहे अशी कारवाई केलेली आहे. बाहेरून आपल्याकडे फोर्स आलेला आहे, सेंट्रल पोलीस फोर्स आलेला आहे, त्याच्या मार्फत फ्लॅग मार्चेस केलेले आहेत आणि त्यांची डिप्लॉयमेंट प्लॅन तो पण रेडी केला आहे. आपल्या जिल्ह्यात जे बंदोबस्त लावणार आहोत तो पण आपण फायनलाइज केलेला आहे. बाहेरून आपल्याला भरपूर बंदोबस्त भेटलेला आहे आणि त्या बंदोबस्तला कुठे डिप्लॉय करायचे आहे त्याची सर्व प्लॅनिंग झालेली आहे. आपले SST, SST आणि पोलीस नाका ते कार्यान्वित आहे आणि आता येत्या पुढच्या 2 दिवसात याला अजून एक्सटेन्सिव्हली आम्ही करणार आहोत. आमची जॉईंट टीम एक्साईज आणि आमची पोलिसांची जॉईंट टीम कार्यरत असणार आहे पुढच्या 2 दिवसात. आणि हे जे आमच्या ॲक्शन चालू आहे हा अजून जास्त होणार आहे. मूळ फोर्सचा मुवमेंट प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. एकदम मायक्रो मॅनेजमेंट, मायक्रो प्लॅनिंग त्याची झालेली आहे. आता जे येणारा हीट वेव्ह आहे ते चालू आहे त्यासाठी पण बंदोबस्ताला उपाययोजना केलेली आहे. त्यांना जेवण देणे किंवा इतर त्यांचे मेडिकल किट किंवा ORS वगैरे त्याची सर्व व्यवस्था केलेली आहे. आणि आपली पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की भयमुक्त आणि ट्रान्सपरंट इलेक्शन आता होईल. आपल्याकडे लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने एकही संवेदनशील बूथ नाही. अधिकारी कर्मचारी किती मनुष्यबळ अंदाजे 175 अधिकारी, 2700 कर्मचारी, 1600 होमगार्ड आणि 4 कंपनी सेंट्रल. सर टक्के परवा मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दर 2 तासांनी मतदानाची टक्केवारी देण्यासंदर्भामध्ये आम्ही असेंब्ली सेगमेंटला आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण आपण त्याची सोय करून ठेवलेली आहे. पण बऱ्याचदा जी मतदानाची टक्केवारी विशेषतः सरतेशेवटी ही एक अंदाजे टक्केवारी देण्यात आलेली असते. बराच दरवेळेस निवडणुकीच्या दिवशी म्हणजे मतदाना दिवशी हा विषय फार प्रकर्षानं समोर येतो. पोलिंग पर्सेंटेज संदर्भामध्ये मुंबई, दिल्ली आणि सर्वच ठिकाणी टक्केवारी आकडेवारी विचारण्याचे सातत्यानं फोन सुरू असतात आणि दर 2 तासाची देण्यासंदर्भामध्ये तर आता आम्हाला अर्धा तासाची मुदत दिलेली आहे. म्हणजे 7ला मतदान सुरू झाल्यानंतर 9 वाजताची जी टक्केवारी आहे ती आम्हाला 9:30 वाजेपर्यंत अपलोड करायची आहे. आणि इन्फोर जे सॉफ्टवेअर आयोगाने तयार केलेलं आहे ते इन्फॉर्मेटिव्ह सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये ही आकडेवारी आम्हाला रात्री उशिरापर्यंत त्याच्यामध्ये भरायची असते. परंतु बऱ्याचदा काय होते की ही आकडेवारी सांगत असताना टेलिफोनिक मोबाईलवर किंवा झोनल ऑफिसरनी माहिती गोळा केलेली ही माहिती असते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्याच्या आधारे टक्केवारी दिली जाते की आपल्या बातम्या थांबू नये किंवा वरी एक अंदाज जो बांधायचा असतो तो बांधता यावा लवकर म्हणून ते आग्रह केलेला असतो. परंतु जेव्हा सरतेशेवटी सगळ्या पार्टीज येतात आणि केंद्राध्यक्षांची डायरी आणि नमुना 17C जो असतो त्याच्यामध्ये 17A आणि 17C हे 2 नमुने अत्यंत महत्त्वाचे असतात की केंद्राध्यक्षाच्या स्वाक्षरीनं त्याच्यामध्ये किती मतदारांनी मतदान केलं हा एक विषय त्याच्यामध्ये असतो आणि ते जी आकडेवारी असते ती अंतिम असते. त्यामुळं अगोदरच्या जे अंदाजित आकडेवारी दिलेली आहे त्याच्यानंतरच्या अंतिम आकडेवारीमध्ये दर ठिकाणी प्रत्येक वेळेस फरक हा निश्चितपणे पडत असतो. त्यामुळे बराच वेळेस आपल्याकडे मग ते पॅनिक वातावरण निर्माण होतं. त्यासाठी तुम्ही थोडा आम्हाला
थोडा वेळ लागला तरी सहकार्य करावा. आमची तयारी अशी आहे की होईल तेवढा ॲक्युरेट अगोदरच देऊन टाकायची. त्याच्यासाठी आम्ही कालपासून ट्रेनिंग घेतो आहे. नाही, फायनल टक्केवारी कधी मिळेल सर? फायनल टक्केवारी मिळाला रात्री पूर्ण पोलिंग पार्टी झाल्यानंतर 1700 सगळे नमुने चेक केल्यानंतरच ती मिळेल. आता पार्टीज किती वाजता येतील, कारण उन्हाचा जर तापमान वाढलं तर 6 वाजता मतदान केंद्रावर जेवढे वोटर्स आहेत तेवढ्यांना मतदान करू द्यावं. त्याच्यामुळे 6 वाजता प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान बंदच होईल असं नाही आहे. आणि मग त्या ठिकाणी जर समजा 6 वाजता 100 मतदार येऊन थांबले तर 100 मतदारांचं मतदान प्रक्रिया पूर्ण करणे आणि त्याच्यानंतर मतदान केंद्रावरची जी इतर कायदेशीर प्रक्रिया आहे ती संपूर्ण करायला म्हणजे त्या मतदान केंद्रापेक्षा किती वेळ लागेल सांगता येईल. जनरली आम्ही कॅल्क्युलेट करून बघितलेलं आहे. एक प्रयोग म्हणून आम्ही परवा बघितला की प्रक्रिया सगळी संपल्यानंतर तिथल्या केंद्रापेक्षा म्हणजे मशीन बंद करणं, डायरी लिहिणं, एजंटाच्या सह्या घेणं, सगळे तिथले ते पॅकिंग करणे, स्टॅट्युटरी नॉन स्टॅट्युटरी लिफाफे असतात ते वेगवेगळ्या पॉकेटमध्ये ते सील करणं, एक्स्ट्रा साहित्य वेगळ्या पॉकेटमध्ये सील करणं, हे सगळं करायला जवळजवळ 1 ते 1.5 तासाचा कालावधी लागतो. आणि त्याच्यानंतर असेंब्ली सेगमेंटला आल्यानंतर आणि त्याच्यानंतर इथं ऑब्झर्वर सरांना त्या ज्या नमुना 1700 आहे त्याचं ते स्क्रुटनिंग करायची त्यांना पण बंधनकारक आहे. त्यामुळे ते सर्व होण्यासाठी खूप रात्रीचा वेळ होऊ शकतो. परंतु आमचा प्रयत्न आहे की जितक्या लवकर आणि जितकी ॲक्युरेट आपल्याला टक्केवारी देता येईल ते आपण देऊ. सर, जे अधिकारी किंवा कर्मचारी मतदारांनी मला मत दिलं, बरोबर ही बात आहे. त्यांना विचारेल बरोबर. मला काय अधिकार आहे? जनतेच्या निर्णयानुसार निर्णय सर्व घेणं. अधिकार तुमचा आहे. नाही, मोदी सरकारचे 10 वर्षाचा कार्यकाळ आपल्याला कसा वाटतो? हे बघा, याच्यात 2 मुद्दे आहेत. मोदी पंतप्रधान म्हणून, व्यक्ती म्हणून एक आदर्श व्यक्ती आहे. परंतु भाजप सरकारने त्याच्यात कोण असेल ते, आता मोदी आहे की अमित शहा सांगू शकत नाही, नेत्यांच्या घरावर धाडी टाकल्या, ईडी टाकली, इन्कम टॅक्स टाकलाय, कारखाने बंद केले, कन्नडचा कारखाना ईडी, तिकडे साताऱ्यामध्ये, आणि तुमच्या पक्षात तुम्ही सिद्ध होऊन जाता का? हे न पटणार आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा भ्रष्टाचारीच आहे. भ्रष्टाचाराशिवाय कुणीही राजकारण करू शकत नाही. आता इतके पैसे वाटतात, दारू वाटतात, मोठमोठे बॅनर लावतात, आणि पैसे येतात कुठून? प्रत्येक पक्ष हा भ्रष्टाचारीच आहे. परंतु माझ्या पक्षात या आणि तुम्ही शुद्ध व्हा, ही भूमिका एकदम मला मान्य नाही. राहुल गांधीचं व्यक्तिमत्व कसं वाटतं आपल्याला? व्यक्तिमत्व राहुल गांधीचं ही हॅज ए ब्राईट फ्युचर. म्हणजे मी काँग्रेसमध्ये नाही किंवा भाजपमध्ये पण नाही, अकॉर्डिंग टू पर्सनॅलिटी, पण मला जे दिसतं ना ते इज अ गुड लीडर. पण त्यांच्यापेक्षा, राहुलपेक्षा प्रियांका गांधीला त्यांनी फोरफ्रंटवर आणलं. प्रियांका गांधी, तर तिला जास्त लोकांनी पसंत दिली असते, कारण तिचा चेहरा, तिचं बोलणं हे सगळं इंदिरा गांधीसारखं आहे. सर तुमची पाराडीचा अर्ज भरलेला नव्हता, त्यांना मतदान करता येणार नाही का? 3702 जे पोलीस कर्मचारी आहेत, ड्युटीवरती आहेत निवडणुकीच्या, त्यांनी बाराडीचा अर्ज भरलेला नाही आहे, तर ते मतदानापासून वंचित राहतील का? मला नाही, यावर्षी प्रथमच तुम्ही आकडेवारी परत एकदा मी आता घेतली नाही. आपल्याकडे यावेळेस पोलीस होमगार्ड यांच्या म्हणजे मागच्या 10 वर्षापेक्षा सर्वाधिक मतदान यावर्षी केलेलं आहे. ज्यांनी फॉर्म भरून दिलेला आहे आणि ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा फॉर्म मंजुरी आणि फॉर्म रिजेक्शनचे प्रमाण आहे. ते फॉर्म ज्यांचे मंजूर झाले, तुम्हाला मला सांगायला एक आनंद आहे, मी आता येता जस्ट आकडेवारी घेतली तर आपल्याकडे होम वोटिंग आणि PWD आणि 85+ ज्यांचे फॉर्म्स आले होते त्यांचं मतदानाची टक्केवारी 91% आहे. 91% 85+ आहे. PWDचं 99% आहे आणि ॲव्हरेजमध्ये 92.57% मतदान झालेलं. हा एक म्हणजे आपल्यामध्ये हे आहे. काल काही 1-2 प्रश्न उपस्थित झाले होते, काही मतदार वंचित झालेले आहेत, त्याचा आम्ही कालच सर्वे केला आणि त्याच्यामध्ये एका BLOनी घरी बसूनच रिपोर्ट दिला होता, जे काल जे तुम्ही विषय काढला होता. तर तो जो BLO आहे ज्ञानेश्वर मधुकर पाटील, त्याला सस्पेंड केला आम्ही आज, कारण त्याने घरी बसून तो रिपोर्ट दिला होता, त्याच्यामुळे तिथले मतदार वंचित राहिलेले आहे.
पण ते वंचित राहिले असं म्हणता येणार नाही. ते मतदान केंद्रावर जाऊन परवा दिवशी मतदान करू शकतात. परंतु घरी बसून त्यांना जे मतदान करायचा एक संधी होती ती त्यांची या BLO मुळे वंचित झालेली आहे. आणखी मी आज दिवसभर आमच्या EROना बोलून असं जर कोणी कामचुकारपणामुळे जर कुठल्या मतदारांना होम वोटिंग पासून वंचित ठेवलं असेल तर त्या BLOचे रिपोर्ट पाठवा. आपण त्यांच्यावर सस्पेन्शनची कारवाई ताबडतोब करणार आहे, ही सूचना दिलेली आहे. सर बघा, आपण ओव्हरऑल सांगतो, मी तुम्हाला यादी पण देतो. पण महिलांचं जे महिलांतर्फे चालवणारं मतदान केंद्र आपण जालन्यामध्ये 4 आणि औरंगाबादमध्ये 12 असे 16 मतदान केंद्र आपण तयार केले, जिथं फक्त आणि फक्त महिला राहतील. म्हणजे बाहेरच्या पोलीस कर्मचारी वगैरे सुद्धा महिलाच राहतील. PWD म्हणजे जे दिव्यांग कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या मार्फत बॅरेज झालेले जालन्यामध्ये 3 मतदान केंद्र आणि औरंगाबादमध्ये 7 असे 10 मतदान केंद्र आपण केलेले आहेत. तिथं फक्त पोलीस कर्मचारी फक्त दिव्यांग असणार नाही, बाकी सगळे कर्मचारी तिथे दिव्यांग असतील. जे युवा स्टाफ आहे, जे नुकताच शासकीय सेवेमध्ये आलेला आहे, अशा युवा स्टाफ मार्फत आम्ही जालन्यामध्ये 5 मतदान केंद्र, औरंगाबादमध्ये 6 असे 11 मतदान केंद्र आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे. इको फ्रेंडली म्हणून आपण एक नवीन संकल्पना, पर्यावरणाची जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून आपण 100% मतदान केंद्रावर कचरा कोंडी ग्रामपंचायतनी, नगर परिषदनी, आयडियल कचरा कोंडी जरी नसली तरी एक बॉक्स पुठ्याचा वगैरे त्या ठिकाणी मतदान केंद्रावरचा कुठलाही कचरा बाहेर दिसू नये या पद्धतीने इको फ्रेंडली मॅनेजमेंट केलंय. आणि पूर्ण पोलिंग स्टेशन इको फ्रेंडली जालन्यामध्ये 1 आणि औरंगाबादमध्ये 10 मतदान केंद्र, हे 11 मतदान केंद्र आम्ही इको फ्रेंडली केले. त्या ठिकाणी नारळाचे झाडं, ऊसाचे फांदे, मक्याचे पाणी पिण्याला मडकं, म्हणजे एकदम आपला पुरातन काळामध्ये जशा पद्धतीनं वस्तू राहायच्या त्या ठिकाणी ठेवण्याचं संदर्भातलं नियोजन केलेलं आहे. त्याची लिस्ट तुम्हाला मी 10 मिनिटात ग्रुपवर टाकायला. औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि जालना लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रक्रियेची पूर्ण तयारी झालेली आहे. परवा 13 मे रोजी मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. आज प्रचार आता समाप्त झालेला आहे. या संपूर्ण जिल्हाभरामधील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील 2040 मतदान केंद्रावर आणि जालना लोकसभा मतदारसंघातील 545 मतदान केंद्रावरची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे. पूर्ण मतदान केंद्रावरचा जो स्टाफ आहे तो पूर्ण स्टाफचं रँडमायझेशन झालेलं आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, मतपत्रिका लावून पूर्णपणे तयार झालेले आहेत. त्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरित्या सील बंद करून ठेवण्यात आलेले आहेत. मतदान केंद्रावर लागणाऱ्या सर्व साहित्याच्या बॅगा भरून तयार आहेत. एकंदरीतरित्या पोलीस बंदोबस्त पूर्ण जिल्हाभरामध्ये लावण्यात आलेला आहे. जिल्ह्याचा पोलीस बंदोबस्त माननीय निवडणूक निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम केलेला आहे. मतदान केंद्रावरच्या ज्या सुविधा आहेत, ज्या अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी आयोगाने देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, मग त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उन्हापासून संरक्षणासाठी सावली, प्रत्येक मतदान केंद्रावर देण्यात यावायचं मेडिकल किट, हे सर्व आम्ही तयार करून ठेवलेलं आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासंदर्भात कुठलीही अडचण येणार नाही, कुठल्याही कटू प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ येणार नाही, या पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्या महिला मतदार भगिनी मतदान करायला बाळ कडेवर घेऊन येणार आहे, त्या बाळाच्या सांभाळण्यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर चाइल्ड केअर सेंटर, ज्याला आपण पाळणाघर म्हणतो, ते निर्माण केलेलं आहे. परवा दिवशीपासून अनेक मतदान केंद्रावरचे फोटो माझ्याकडे आलेले आहेत. त्यामध्ये अंगणवाडी ताई, त्यांच्यावर जबाबदारी आम्ही दिलेली आहे. जर अशा कोणी महिला भगिनी आल्या तर त्या बाळाचा 15-20 मिनिट जो काही वेळ लागणार आहे तो वेळासाठी त्या बाळाचं रक्षण आणि सांभाळ आमच्या अंगणवाडी ताई त्या ठिकाणी करणार आहेत. ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग मतदार आले तर त्यांना प्राधान्यक्रमानं मतदान करू देण्यासंदर्भातल्या सूचना आपण दिलेल्या आहेत. एकंदरीतरित्या संपूर्ण कामकाजाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि निर्भयपणे मुक्त आणि पारदर्शक पद्धतीनं निवडणूक घेण्याकरता निवडणूक विभाग सज्ज झालेला आहे. तर संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्र आहेत का आपल्याकडे? असेल तर आपल्या किती? जिल्ह्यामध्ये अतिसंवेदनशील नाहीत, संवेदनशील सुद्धा केंद्र नाहीत. कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे जालना आणि औरंगाबाद दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये
एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही आहे. तथापि भारत निवडणूक आयोगाने काही सूचना दिल्या होत्या, काही पॅरामीटर दिले होते. त्या एका पॅरामीटरमध्ये म्हणजे ॲबसेंट, शिफ्टेड आणि डेड याची वोटर लिस्ट प्रत्येक मतदान केंद्रावर तयार होती. तर त्या ॲबसेंट, शिफ्ट, डेडची जर ॲव्हरेज विधानसभेच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त असेल तर त्याला तुम्ही संवेदनशील समजा, अशा सूचना होत्या. म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे 20 मतदान केंद्र आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यामध्ये 13 औरंगाबाद लोकसभामध्ये आहेत, 7 जालन्यामध्ये आहेत. आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पुरेसा बंदोबस्त, मायक्रो ऑब्झर्वर्स, वेबकास्टिंग या सर्व प्रिकॉशनरी मेजर्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत. काळजी करण्याचा कुठलाही विषय नाही. सर, यावेळेस तुमचं मतदारांना आता आव्हान काय असेल सर? नुकतंच आपण देशाला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत स्वातंत्र्याला, म्हणून अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं आहे. तो विषय डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदारांना आव्हान केलं की किमान 75% तर मतदान करावं प्रत्येक गावाने. म्हणून आपण स्वीपच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेत असताना आपण काल पुरस्कारसुद्धा काही घोषित केलेले आहेत. जे ग्रामपंचायत हद्दीमध्ये 75%पेक्षा जास्त मतदान होईल त्यांना सुजाण मतदार, उत्कृष्ट लोकशाही प्रधान गाव अशा पद्धतीचं, तसंच नगर परिषद, तसंच ज्या उद्योग कंपन्यांमध्ये 1000पेक्षा जास्त कामगार आहेत त्यांचंसुद्धा 90%पेक्षा जास्त मतदार. आपल्याकडे गृहनिर्माण संस्था मोठ्या प्रमाणामध्ये आहेत नगर परिषद आणि महापालिका हद्दीमध्ये. तर त्या हाऊसिंग सोसायट्यांचं जर 90% मतदान झालं तर त्यांनासुद्धा आम्ही हे पुरस्कार देऊन निवडणूक आयोगाच्या वतीनं त्यांचा गौरव करणार आहोत. हे सर्व प्रयत्न याच्यासाठी आहेत की लोकांनी या निमित्तानं मतदानासाठी बाहेर यावं. मतदान केंद्रावर आम्ही पूर्ण सुविधा केलेल्या आहेत. इव्हन आम्ही काल प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 50 ऑटो रिक्षा भाड्यानं लावण्याची काल आम्ही परवानगी दिलेली आहे. जर कोणाला येणं शक्य नसेल, त्यांना चालण्याचा काही त्रास असेल तर त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी संपर्क करावा. BLOC त्यांना ती आणणे करण्यासाठी व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणार आहे. म्हणजे सगळ्या पद्धतीनं आम्ही काळजी करतो आहोत. आमचं फक्त आव्हान आहे मतदारांनी की आपला थोडा वेळ या देशाच्या पवित्र कार्यासाठी द्यावा. हा लोकशाहीचा महोत्सव सर्वांनी मिळून साजरा करावा आणि मतदानाची टक्केवारी किमान आपल्या जिल्ह्यात 75%पेक्षा जास्त व्हावी अशी अपेक्षा मी मतदाराकडून करतो. किती सेंटर्स? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन्ही म्हणजे जालना आणि औरंगाबाद मिळून 3085 मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये 2040 आहेत आणि जालनामध्ये 1085 मतदान केंद्र आहेत. आणि त्या सर्व मतदान केंद्राची जबाबदारी आपण घेतली. घरबसल्या मतदान जी आपण यावेळेस मोहीम राबवली त्याला किती प्रतिसाद मिळाला आहे? नाही, होम वोटिंगमध्ये जे दिव्यांग आणि 85+ जे मतदार आहेत त्यांचे जे काही नमुना अर्ज आलेले होते त्यांच्याकडे जे आमची टीम जाऊन मतदान करून घेतलेले त्याची आत्ता आकडेवारी आम्ही एक प्राथमिक आकडेवारी घेतलेली आहे. त्यामध्ये 92% मतदान त्यांचं झालेलं आहे. साधारण BLOला तुम्ही सस्पेंड केलं, एक BLO आम्ही सस्पेंड केला. त्याचं नाव ज्ञानेश्वर मधुकर पाटील आहे. BLO सहशिक्षक बळीराम पाटील हायस्कूल सिडको. यांनी मतदारांच्या घरी जाऊन जो सर्वे करायला पाहिजे होता आणि जे 85पेक्षा जास्त वय असलेले मतदार किंवा दिव्यांग मतदारातून जो नमुना 12 भरून घ्यायचा होता की मला घरी बसून मतदान करायचं आहे, हे ऑप्शनल होतं, ते काही कंपल्सरी नव्हतं. तर ह्या BLOनी मतदाराच्या घरी न जाता परस्परच अहवाल दिला होता की निरंक आहेत. आणि काल एका पत्रकार महोदयाने ते एक प्रश्न उपस्थित केला होता की तिथे एक मतदार होते, त्यांना घरी बसून मतदान करायचं होतं पण त्यांना मतदानाची संधी मिळाली नाही. त्यांच्या त्या प्रश्नावर आम्ही तातडीनं दखल घेतली. कालच लगेच ती चौकशी लावली आणि आज दुपारी चौकशीचा अहवाल आला की तो BLO घरी न जाता त्याने तो अहवाल दिला होता, म्हणून त्याला आम्ही सस्पेंड केलेला आहे. आणि अशा ठिकाणी आणखी कुठं जर अशा पद्धतीनं मतदारांना मतदानापासून वंचित ठेवलं असेल कुण्या BLO किंवा कुण्या अधिकाऱ्यांनी तर त्याच्यावर सुद्धा आम्ही कडक कारवाई करणार आहोत.